तुम्हाला एक प्रश्न विचारतो, भारतात मुघल आधी आले का पोर्तुगीज? ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर मुघल असं दिलं ते सगळेच चूक. कारण मुघल भारतात यायच्या अगोदर जवळजवळ 28 वर्षापूर्वीच पोर्तुगीजांचं भारतात आगमन झालं होतं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या कलिकत म्हणजे आत्ताच्या कोझिकोड बंदरात वास्को द गामा या पोर्तुगीजानं आपलं पहिलं पाऊल ठेवलं ते 20 मे 1498 रोजी. भारतात आलेल्या पाश्चिमात्य सत्तांपैकी सर्वात चिवट जर कोण असेल तर ते पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी 1503 मध्ये कोचीन आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर 1510 मध्ये अल्फान्सो डी अल्बुर्क याने विजापूरच्या सल्तनतीकडून गोवा ताब्यात घेतलं. आणि एवढं सगळं होऊन देखील अजून मुघल भारतात आले नव्हते. त्यानंतर डच आले, मुघल आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले आणि गेले सुद्धा. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 10 ते 15 वर्ष पोर्तुगीजांनी भारतात राज्य केलं. म्हणूनच म्हटलं पाश्चिमात्य सत्तांपैकी सर्वात चिवट कोण तर पोर्तुगीज.